पाणी घ्या आणि मुलाचे पाय धुवा. काका हे टाळता नाही येणार का? काय म्हणजे बाबांनी माझे पाय धुणं गरजेचं आहे का? पद्धत आहे तशी. नाही पण आई, तसं न केल्याने काही फरक पडणार आहे का? अरे केतन, काय म्हणतेस ते तू? सॉरी मी मध्ये बोलतोय, पण बहुतेक केतनला असं म्हणायचंय की काका त्याच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. सो त्यांनी असं त्याचे पाय धुण्यापेक्षा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा, नाही का? हो ना? तू लहान आहेस ना? आणि तुम्हा आजकालच्या मुलांना ना परंपरा म्हणजे काही खेळ वाटतो का? त्याचं काय आहे ना, परंपरा बदलू शकतात किंवा डायरेक्ट बंदही होऊ शकतात. बरोबर. असं आम्हाला म्हणायचं नाहीये. आम्हाला एवढंच म्हणायचंय की केतनचं लग्न आहे, सो त्याचा कम्फर्ट महत्वाचा आहे, नाही का? तसं काही नाही. मग विधिवत हे लग्न झालं पाहिजे. आणि काय हो, तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सगळे विधी कसे यथासांग झाले होते ना? चांगलं झालं ना तिथं सगळं? हो हो हो, केले होते. आणि माझ्या मुलीचं खूप छान चाललंय, काही वाईट झालेलं नाहीये. माझी काहीच हरकत नाहीये. मी तयार आहे. नाही नको बाबा, बाकी सगळं मान्य आहे, पण हे नको. अरे असं काय करतोस केतन तू? हा, अक्षदा नको किंवा आहे हे नको आणि विधी पण करायचं नाही म्हणतोयस तू. हे बरोबर नाही बरं का? हे बघ आई, तसं न केल्याने काही आभाळ कोसळणार नाही. केतन, बोला तू. हो हो, केतन केतन हे जास्त होतंय बरं का? हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मी आता माझा वेटो वापरतो आणि तो सगळ्यांनी ऐकलाच पाहिजे. केतन, तू पाय धुवून घेणार नाहीस. अहो, असं काय बोलताय तुम्ही? कमालच झाली तुमची. झालं ना तुझ्या मनासारखं. बस बस आता बस. चला ओ गुरुजी, चला पुढे 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 चला.